श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते हा प्रश्न सगळ्यांना जवळजवळ पडलेला असतो. लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात? महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी एक नाव हमखास कानावर पडतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, पहिलं नाव ओठावर येतं हेच नाव श्री स्वामी समर्थ. आता प्रश्न असा आहे की इतकी दैवता असताना महाराष्ट्रात स्वामी समर्थच इतके सगळ्यांना जवळचे का वाटतात? याचं उत्तर साधं नाही बरं, ते अनुभवात आहे, श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेलं आहे. स्वामी समर्थ फक्त काही देव नाहीत, तर ते आपला आधार आहेत. स्वामी समर्थांना महाराष्ट्रात फक्त देव मानलं जात नाही, तर ते वडील, गुरु, मित्र आणि संरक्षण म्हणून जास्त ओळखले जातात. कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवलं नाही, कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही. त्यांचा स्वभाव थेट, साधा आणि स्पष्ट होता. माणूस जसा आहे तसाच स्वीकारणारे, चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे असे हे स्वामी. महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले हे स्वामी. स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत. ते जंगलात राहिले, गावागावात फिरले, सामान्य लोकात मिसळले. राजा असो, गरीब शेतकरी असो, स्वामी सगळ्यांना सारखेच, सगळ्यांसाठी सारखेच. त्यांच्या शिकवणीत मोठी तत्त्वज्ञान अजिबात नव्हती बरं का. होती साधी साधी वाक्य जी थेट मनाला भिडतात, मनामध्ये जाऊन बसतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं. स्वामी समर्थ आणि महाराष्ट्राचं दुःख. महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिलेत. दुष्काळ, कष्ट, गरिबी, मानसिक ताण, अन्याय अशा या संकटांच्या वेळी लोकांना हव्या असतात मोठ्या चमत्कारांची नाही, तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची गरज. स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या. ते संकटात उभे राहिले, शांतपणे न बोलता देखील मदत केली. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात स्वामी बोलत नाहीत, पण काम मात्र करतात बरं का. स्वामी समर्थांची पूजा भीतीपोटी नाही, तर प्रेमापोटी असते. महाराष्ट्रात स्वामींची पूजा भीतीने नाही होत, ती प्रेमाने होते. लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत, ते मनाने जवळ ठेवतात. कोणी रोज पूजा करतं, कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतं, कोणी फक्त फोटो पाहून शांत होतं. पण तेवढंच पुरेसं वाटतं त्यांना. का वाटतात स्वामी प्रत्येकाला इतके जवळचे? कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हतेच, आणि ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते. ते रागावले, हसले, टोमणे मारले, कधीही कोणाला सोडून दिलं नाही. आजही लोक सांगतात आम्ही स्वामींना पाहिलं नाही, पण त्यांची उपस्थिती मात्र नक्की जाणवते. हीच अनुभूती त्यांना इतकं जवळ बनवते. शेवटी महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा फक्त परंपरेमुळे नाही बरं का, तर ती विश्वासामुळे केली जाते. तेच नाव उच्चारताना मन शांत होते, डोळ्यात आशा येते आणि मन म्हणतं काही झालं तरी माझे स्वामी आहेतच. आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक मनात श्री स्वामी समर्थ आजही तितकेच जिवंत आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामींबद्दलचं तुमचं स्वतःचा काय अनुभव आहे मला नक्की कळवा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामी देखील तुमच्या पाठीशी खरोखरच असतात, तर तुमचे अनुभव शेअर करायला कदापि विसरू नका. श्री स्वामी समर्थ.